यशवंत बाती खटल्याच्या पार्ट 3मध्ये किंवा कलम नंबर 13च्या 13(3) आणि 13(4) संदर्भात तो जो आपला व्हिडिओ होता त्याचा पार्ट 3मध्ये आज आपण भेटणार आहोत. एक थोडं रिवाईज करूया. आता आपण तेव्हा काय घडलं आहे की इंदिरा गांधींसमोर फास्ट सिच्युएशन्स आहेत. अगेन ज्या लोकांनी मागचा व्हिडिओ बघितला नाही आहे त्यांना आधी तो मागचा व्हिडिओ बघावा लागणार आहे. त्याशिवाय पार्ट 3 कळणार नाही. आधी पार्ट 2 बघा, आधी पार्ट 1 बघा, पार्ट 2 बघा आणि मग पार्ट 3 बघा. आपण पार्ट 2 बघितलं होतं की इंदिरा गांधींसमोर काही समस्या होत्या. इंदिरा गांधींविरुद्ध सुप्रीम कोर्ट झाली होती. सुप्रीम कोर्टने गोलकनाथ खटल्यामध्ये इंदिरा गांधींनी सगळे केलेले कृत्य हाणून पाडले होते. इंदिरा गांधींना पार्टीमधून अपोजिशन होतं आणि इंदिरा गांधींची जी पार्टी होती काँग्रेस याची छबी इमेज इंडियात खराब झाली होती. आणि अशा प्रकारे इंदिरा गांधींना वाटलं होतं की आता मला काहीतरी खूप काही स्ट्रॉंग करावं लागणार आहे, जबरदस्त करावं लागणार आहे, जेणेकरून माझी जी इमेज आहे ही अजून स्ट्रॉंग होईल. आणि म्हणून इंदिरा गांधींनी काय केलं ते आता पार्ट 3मध्ये बघूया. आणि हीच बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी आहे केशवानंद भारती खटल्याची. बघा आता बघू इंदिरा गांधीचा कालखंड कालखंड. बघा इंदिरा गांधीने काय केलं की 1969-67ला त्या PM झाल्या होत्या. 69मध्ये एक 10 पॉईंट प्रोग्राम 10 कलमी कार्यक्रम चालू केला. यात त्यांनी काय म्हटलं की जे बँकांचं मी राष्ट्रीयकरण करणार, ज्या खाजगी बँक आहेत सरकारच्या करणार, जे इन्शुरन्स क्षेत्र आहे जे इन्शुरन्स जे विमा क्षेत्र आहे याचं खाजगीकरण याचं राष्ट्रीयकरण करणार. आता बघितलं आपण की जवाहरलाल नेहरूंनी रुरल भागामध्ये ग्रामीण भागामध्ये लँड सिलिंग कायदा आणला होता. जे एक शेतकरी महत्तम किती जमीन ठेवू शकतो हा कायदा आणला होता. आता तो भूमीचा कायदा कुठे आणतोय आपण, शहरामध्ये आणणार होता. आणि शहरामध्ये ही मोठी जमीनदार असतील त्यांची जमीन घ्यायची आणि जे निर्वासित लोक ज्यांना राहायला घरं नाही आहे त्यांना ती जागा द्यायची, असं एक प्रयोजन होतं. त्यानंतर ॲबॉल्युशन ऑफ प्रिव्ही पर्स. प्रिव्ही पर्स म्हणजे काय आपण मागे डिस्कस केलं ऑलरेडी आहे. प्रिव्ही पर्स म्हणजे काय की जे राजे महाराजे होते त्यांना संस्थाने भारतामध्ये विलीन झाल्यानंतर त्यांचा स्वतःचा खर्च भागवण्याकरता दरवर्षी सरकार त्यांना काहीतरी पगार पेन्शन द्यायची, त्याला काय म्हणतो प्रिव्ही पर्स म्हणतो. तर इंदिरा गांधींनी काय केलं सडनली 1969च्या कालखंडामध्ये सडनली हा 10 कलमी कार्यक्रम चालू केला. का बघा, बँकेचं राष्ट्रीयकरण यात हित कोणाचं होतं, गरिबांचं. विमा क्षेत्र खाजगीकरण हित गरीब लोकांचं. शहरामधल्या जमिनीचं हस्तांतरण फायदा कोणाचा, गरिबांचा. जर राजा महाराजांचा पैसा कमी झाला तर फायदा कोणाचा होणार, गरिबांचा. म्हणून इंदिरा गांधी काय केलं गरिबांच्या कल्याणासाठी. इंदिरा गांधीला माहिती होतं जर मला कमबॅक करायचं असेल तर इंडियात जे पुअर आहे जे गरीब आहे ते गरिबांची मला साथ दिली पाहिजे. आणि म्हणून गरिबांना वरती आणण्याकरता गरिबांसाठी काहीतरी करण्याकरता इंदिरा गांधींनी हा 10 कलमी कार्यक्रम आणला होता. झालं का, इंदिरा गांधींनी हा 10 कलमी कार्यक्रम त्यांच्या मंत्रिमंडळात जे वित्तमंत्री होते इंदिरा गांधींचे त्याचं नाव होतं मोरारजीभाई देसाई. आपण मागे बघितलं होतं की मोरारजीभाई ऑलरेडी इंदिरा गांधी अपोजमध्ये होते. इंदिरा गांधींनी मोरारजीभाईंना त्यांचं वित्तमंत्री बनवलं होतं. आणि मोरारजीभाईंना विचारात न घेता इंदिरा गांधींनी हा 10 कलमी कार्यक्रम राबवला. कुठल्याही व्यक्तीला विचारात घेतला नाही. इंदिरा गांधींनी पक्षामधल्या आणि स्वतःहून त्यांनी हा कार्यक्रम राबवला. आणि म्हणून मोरारजीभाई देसाई आणि इतर लोक इंदिरा गांधी नाराज झाले, डिसअपॉइंट झाले. इतके नाराज झाले की ऑफिशियली 2 शाखा पडल्या. एक कामराज निजलिंगप्पा आणि मोरारजीभाई देसाई. आपण मला डिस्कस केलं होतं की एक 2 ब्रांच पडल्या. पहिली ब्रांचमध्ये कोण होतं, काँग्रेसच्या कामराज जे 68पर्यंत अध्यक्ष होते काँग्रेसचे. निजलिंगप्पा जे 69पासून काँग्रेसचे अध्यक्ष झाले. आणि मोरारजीभाई देसाई यांचा एक गट पडला. आणि विरुद्ध कोण झाले, आपल्या इंदिरा गांधींचा गट. इंदिरा गांधींचा एक गट आणि यांचा एक गट, असे 2 गट पडले. आता यांचा जो भेदभाव होता हा जास्त उभारून आला. एक घटना घडली बघा. आपल्याला माहिती आहे की 1962मध्ये राधाकृष्णनजी राष्ट्रपती बनले. 5 वर्ष म्हणजे काय, 1967ला चौथी काय होणार होती, राष्ट्रपती निवडणूक होणार होती. आता हा वाद पुढे आला. वाद असा आला की चौथ्या वेळेस राष्ट्रपती कोणाला बनवायचं. तर काँग्रेसचं असं पक्षाचं असं होतं की डॉक्टर झाकीर हुसेन यांना राष्ट्रपती बनायचं. आणि इंदिरा गांधींनी कुठले अपोज न करता झाकीर हुसेन काय बनले, आपले चौथे राष्ट्रपती बनले भारताचे. कधी, 1967ला. पण सडनली झाकीर हुसेनचा मृत्यू झाला पदावर असताना. 1969ला झाकीर हुसेनचा मृत्यू होतोय. आणि झाकीर हुसेन मृत्यू झाल्यानंतर कलमानुसार काय नियम असा आहे की राष्ट्रपती पदावरचा एखादा व्यक्ती अचानक मृत्यू पावल्यास उपराष्ट्रपती पद सांभाळतो. त्याऐवजी उपराष्ट्रपती होते भारताचे होते व्ही व्ही गिरी. आणि व्ही व्ही गिरी मग तात्पुरते काय बनले, राष्ट्रपती. तात्पुरते म्हणजे काय की जोपर्यंत
जोपर्यंत 1969मध्ये जोपर्यंत राष्ट्रपती निवडणूक होत नाही तोपर्यंत हंगामी राष्ट्रपती कोण बनले? व्ही गिरी बनले. आता प्रश्न असा पडला राष्ट्रपती कोणाला बनवायचं? जे इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, जे जुने लोक होते, यांचं मत असं होतं की नीलम संजीव रेड्डी या व्यक्तीला राष्ट्रपती बनवायचा. इंदिरा गांधींनी अपोज का केला? कारण समजा नीलम संजीव रेड्डी हा व्यक्ती कोणाचे होते? कामराज, निजलिंगप्पा, मोरारजीभाई यांच्या जवळचा व्यक्ती होता. आणि जर हा व्यक्ती राष्ट्रपती बनला तर मला म्हणजे इंदिरा गांधींना प्रॉपर काम करून देणार नाही, अथ निर्माण करेल हे इंदिरा गांधींना माहिती होतं. इंदिरा गांधींनी अपोज केला. इंदिरा गांधींनी काय केलं? तत्कालीन जे उपराष्ट्रपती होते किंवा जे हंगामी राष्ट्रपती बनले होते व्ही गिरी यांना बोललं तुम्ही निवडणूक लढवा, बाकी मी बघून घेतो, अपक्ष म्हणून उभे राहा, निवडणूक लढवते. आणि म्हणून व्ही गिरींनी निवडणूक लढवण्यासाठी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. म्हणजे झालं काय की राष्ट्रपती पद रिक्त, मृत्यूमुळे उपराष्ट्रपती राजीनामा ते रिक्त, अशी घटना भारतात पहिल्यांदा घडली. आणि आता पदावरती कोणाला बसवायचं म्हणून इंदिरा गांधीने कायदा पास केला. आणि त्या कायद्यानुसार तत्कालीन सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश CGI एम हिदायतुल्ला हे तात्पुरते काय बनले? आपले राष्ट्रपती बनले आणि कामकाज चालू झालं. आता बघा, ह्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा असं होतं की जो काँग्रेसचा अधिकृत जो उमेदवार होता नीलम संजीव रेड्डी यालाच काँग्रेसच्या PM अपोज करतात आणि काँग्रेसमधून फुटूनच व्ही गिरी अपक्ष उभे राहतात. ही घटना पहिल्यांदा होते. ह्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी असं म्हणतात की जे खासदार होते यांचं त्यांना एक कॉन्फरन्स कॉल केला, कॉन्फरन्समध्ये घेतलं आणि त्यांना असं बोललं की तुम्ही आपल्या आत्म्याचा आवाज ऐका, कदाचित ही घटना खरी ठरली. आणि काँग्रेसचं ऑफिशियल मेंबर होते नीलम संजीव रेड्डी हे हारले. हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा असं होते काँग्रेसचा अधिकृत उमेदवार काँग्रेसमुळेच हारला, नीलम संजीव रेड्डी. आणि कोण जिंकलं? अपक्षवाले व्ही गिरी. हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा घडलंय की अपक्ष उमेदवार राष्ट्रपती निवडून आला. ऑगस्ट 1969मध्ये व्ही गिरी भारताचे राष्ट्रपती बनले, फक्त इंदिरा गांधींच्या याच्यामुळे. आता इंदिरा गांधींनी इतकं केलं म्हणून जे काँग्रेसचे जुने लोक होते ते फार चिडले. आणि आता इंदिरा गांधींना फार चिडले आणि म्हणून 12 नोव्हेंबरला लगेच 1969लाच जे कामराज, निजलिंगप्पा आणि मोरारजीभाई देसाई जे काँग्रेसचे जुने लोक होते यांनी काँग्रेसमधून इंदिरा गांधींना निष्कासित केले, हाकलून दिलं, काढून टाकलं पार्टीमधून. आणि जसं पार्टीमधून इंदिरा गांधींना काढलं, इंदिरा गांधी नवीन पार्टी स्थापन केली, त्याचं नाव होतं INCR. इंदिरा गांधींनी नवीन पार्टी स्थापन केली, त्यांना काँग्रेसमधून काढल्यानंतर त्याचं काय नाव होतं? इंडियन नॅशनल काँग्रेस. आर म्हणजे काय? रूलिंग. और त्यांना इंडिकेट पण म्हणायचे, म्हणून तो INCI झाला. आणि आय म्हणजे काय? इंडिकेट. कालांतरानेच याला काही लोक आय फॉर इंदिरा असं म्हणायला लागले, आय फॉर इंदिरा. INCR रूलिंग हा पक्ष होता इंदिरा गांधींचा, ज्याला इंदिरा आय असं म्हणता येत होतं. आणि दुसरे जुने लोक जे होते यांचा पक्ष होता INCO. ओ म्हणजे काय? ओरिजिनल किंवा ऑर्गनायझेशन, याला सिंडिकेट म्हणायचे. जे जुने मेंबर होते काँग्रेसचे, कामराज वगैरे, यांचा बनला INCO. ओ म्हणजे ओरिजिनल किंवा सिंडिकेट. आणि इंदिरा गांधींनी नवीन पक्ष काढला काँग्रेसमधलाच, तो होता INCR रूलिंग किंवा इंडिकेट. हे दोन पक्ष बनले. आता समजून घ्या, INCR हा इंदिरा गांधींचा आणि INCO कोणाचा? हा जुन्या लोकांचा. सो इंदिरा गांधींचा आणि हा ओल्ड पीपलचा. साहजिक आहे इंदिरा गांधींना जे आधी बहुमत 1967ला निवडणुकीमध्ये होतं ते कमी झालं. का? कारण ज्या काँग्रेसच्या लोकांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला त्यांनी पाठिंबा काढून घेतला आणि म्हणून इंदिरा गांधींचं सरकार किंवा INCR हे अल्पमतामध्ये आलं. परंतु त्या क्षणी 1969मध्ये CM अण्णादुराई जे तमिळनाडूचे मुख्यमंत्री, त्यांचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी M करुणानिधी हे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. पक्ष DMK, या DMKने इंदिरा गांधींना सपोर्ट केला. पक्ष DMK द्रविडा मुन्नेत्र कझागम तमिळनाडूचा तत्कालीन उपमुख्यमंत्री होते M करुणानिधी यांनी इंदिरा गांधींना सपोर्ट दिला आणि म्हणून काठावर का असेना इंदिरा गांधींचं सरकार INCR वाचलं आणि इंदिरा गांधी PM झाल्या. आणि म्हणून इंदिरा गांधींना पक्षातून काढून टाकलं तरी सुद्धा बाहेरून काही पक्षांनी पाठिंबा इंदिरा गांधींना दिला आणि म्हणून सरकार वाचलं. यामध्ये अजून व्यक्ती होता पाठिंबा, काय होतं? कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, डावे पक्ष. यांनी पाठिंबा का दिला? कारण 10 जो पॉईंट कार्यक्रम गांधींचा होता त्यामध्ये राष्ट्रीयकरण करणे, गरिबांचं कल्याण करणे हे हेतू होता. आणि डावे पक्ष हे नेहमी काय काम करतं की डाव्यांना किंवा जे गरीब लोक आहे
यांना फायदा मिळाला पाहिजे. आणि म्हणून कदाचित इंदिरा गांधींचं जे गरिबांसाठी जे उपक्रम राबवत होते त्या अनुषंगाने डाव्या पक्षाने सुद्धा सपोर्ट केला इंदिरा गांधींना, आणि म्हणून कदाचित सरकार ते वाचलं. असं म्हटलं जातं की इंदिरा गांधींना कम्युनिस्ट पार्टीने सपोर्ट केला, आणि म्हणून इंदिरा गांधींनी हा 10 कलमी कार्यक्रम राबवला, ज्यात ज्यात मूळतः डावी जी विचारसरणी आहे ही तत्व होती. बँकेत राष्ट्रीयकरण करणं, बँक सरकारची करणं, विमा क्षेत्र सरकारचं करणं, लोकांकडनं जमीन हिरावून घेणं, पेन्शन बंद करणे, पगार बंद करणे, हे सगळी विचारसरणी डाव्या पक्षाची होती. डाव्या पक्षाने पाठिंबा दिला म्हणून कदाचित इंदिरा गांधींनी हा 10 कलमी कार्यक्रम राबवला, असंही काही तज्ज्ञ लोकांचं म्हटलं जातं. ठीक आहे, तो मुद्दा सोडून द्या. मुद्दा असा आहे की DMKने आणि डाव्या पक्षाने सपोर्ट केल्यामुळे 18 का असेना इंदिरा गांधी सरकार तात्पुरता वाचलं. आता बघा, आता इंदिरा गांधी झटके बसतात बघा, शॉक बसतात बघा. पहिला 1969ला प्रत्येकाला माहिती इंदिरा गांधींनी बँकेचं काय केलं, राष्ट्रीयकरण केलं. आता इंदिरा गांधींनी ज्या दिवशी बँकेचं राष्ट्रीयकरण केलं त्या दिवसापासून पण 2 दिवस बाकी होते लोकसभेचं सत्र चालू होण्यासाठी. म्हणजे लोकसभेचं सेशन चालू होण्याच्या जस्ट 2 दिवस बिफोर आधीच इंदिरा गांधींनी बँकेचं काय केलं, राष्ट्रीयकरण. कसं केलं, त्यांनी एक ऑर्डिनन्स काढला, वटहुकूम काढला राष्ट्रपतीकडून. राष्ट्रपती कोण होते, VV गिरी. त्यांना पण निवडून आणलं होतं इंदिरा गांधींनी, म्हणून साहजिक करणं भागत होतं. म्हणून इंदिरा गांधींनी राष्ट्रपतीने वटहुकूम काढला, आणि वटहुकूम काढून बँकेचं काय केलं, राष्ट्रीयकरण करून टाकलं. लोकसभेचं सत्र चालू करण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी होते. आणि कसं केलं, अकॉर्डिंग टू आर्टिकल नंबर 31(2). काय 31(2) मागे डिस्कस केलेलं आहे की जनहितासाठी सरकार तुमची जमिनी घेऊ शकतं, तुमचं संपत्ती घेऊ शकतं, आणि त्या बदल्यात तुम्हाला त्या लोकांना मोबदला द्यावा लागतो. बरोबर आहे. जनहितासाठी सरकार लोकांची वैयक्तिक संपत्ती घेऊ शकतं, आणि त्या बदल्यात सरकार त्या व्यक्तींना मोबदला पुरवेल. आणि म्हणून जनहितासाठी इंदिरा गांधींनी ही संपत्ती बँकांची ती आपल्याकडे घेतली, राष्ट्रीयकरण केलं, आणि त्या बदल्यात त्यांना काही मोबदला द्यावा अशी तरतूद केली. परंतु बघा, ज्या वटहुकमाद्वारे इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण केलं त्यात असं लिहिलं होतं की बँकांना सरकार ठरवेल तेवढाच मोबदला मिळेल. कळतं आहे का. समजा एखादी बँक आहे, तिचं कॅपिटल समजा 100 कोटी आहे, तशा 100 कोटी सरकार आणणार कुठून. तर सरकारकडे त्याकडे एवढा पैसा असता तर सरकारने गरिबांसाठी कार्यक्रम राबवले नसतेच ना. म्हणून सरकारने काय केलं, असं वटवान लिहून ठेवलं की सरकार ठरवेल तेवढंच फक्त मोबदला मिळेल, आणि ज्यांना मान्य नसेल त्यांनी कोर्टात जावं. झालं असं की बँकांना जबरदस्ती घेतलं गेलं, हा तर वाद होताच. दुसरा वाद काय, मोबदला पुरेसा मिळत नव्हता, हाही वाद होता. आणि म्हणून एक फेमस घटना घडली, त्याचं नाव आहे RC कूपर खटला 1970. यालाच कधी बँकांचा राष्ट्रीयकरण खटला असंही म्हटलं जातं. RC कूपर खटला 1970चा, किंवा बँकांचं राष्ट्रीयकरण खटला 1970 असंही म्हटलं जातं. RC कूपर ही व्यक्ती होती ज्यांचं सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यात सर्वात मोठे शेअर्स होते. आणि जशा दोन्ही बँका सरकारच्या बनल्या, यांचे अख्खे शेअर्सचं मालक कोण बनलं, सरकार. आणि त्याबद्दल सरकारने त्यांना कुठलाच मोबदला देऊ केला नाही. आणि म्हणून RC कूपरने आर्टिकल नंबर 14 समानता, फक्त आमच्याच बँकेचं राष्ट्रीयकरण का केलं, हा भेदभाव का केला, कलम 14, आणि माझी संपत्ती माझ्या इच्छेविना घेतलं, माझा हक्क डावलला. आणि म्हणून 14 आणि 31च्या खाली RC कूपरने भारत सरकारवरती केस टाकली सुप्रीम कोर्टामध्ये. त्याला म्हणतो आपण RC कूपर खटला 1970. बघा सीन असा मित्रांनो, ह्या खटल्यात सुप्रीम कोर्टने डिक्लेअर केलं की बँकांचं राष्ट्रीयकरण अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंवैधानिक आहे, आणि रद्द करून टाकलं. एकूण 11 जणांची बेंच बसली होती, त्यापैकी 10 वर्सेस 1. 10 लोकांचं म्हणणं होतं की इंदिरा गांधींनी जो कायदा केला आहे तो चुकीचा आहे, राष्ट्रीयकरण रद्द करावं. आणि जो एक व्यक्ती असा होता, जसं म्हणणं असं होतं की नाही, इंदिरा गांधींनी जे केलं ते योग्य आहे, तो एक व्यक्ती होता मित्रांनो, A.N. रे. हे नाव डोक्यात ठेवा, हे नाव पुढे खूप कामाचं आहे आपलं. A.N. रे. हा A.N. रे असा एकमेव व्यक्ती होता की ज्याने इंदिरा गांधींच्या या कृत्याचं समर्थन केलं होतं. बाकी 10 लोकांनी त्याचं खंडन केलं, आणि म्हणून राष्ट्रीयकरणचा जो मुद्दा होता तो मुद्दा आता पठ्ठ्यात पडला, तो मुद्दा साईडला गेला, राष्ट्रीयकरणचा कायदा रद्द केला गेला. त्या काळात जे वकील होते, ज्या वकिलांनी सरकारविरुद्ध केस लढवली होती, नानी पालखीवाला फेमस व्यक्तिमत्व होतं. अशा प्रकारे इंदिरा गांधींना सेकंड झटका लागला. फर्स्ट झटका कुठला, तो गोलकनाथ केसचा. बरोबर ना. गोलकनाथमध्ये सुप्रीम कोर्टने इंदिरा गांधी साथ दिली नाही.
तर पहिला झटका गोलकनाथचा, सेकंड झटका बँकांचं राष्ट्रीयकरण. आता बघा तिसरा झटका काय प्रिव्ही पर्स. म्हणजे काय, राजांना किंवा राणींना जो भत्ता मिळायचा, भत्ता म्हणजे काय, प्रिव्ही पर्स. आर्टिकल 291 एक आर्टिकल होतं, तसं लिहिलं होतं की पेमेंट फ्रॉम चार्ज एक्सपेंडिचर फ्रॉम CFI अँड टॅक्स फ्री इन्कम. म्हणजे काय की राजे किंवा राणी यांना जो दर महिन्याला वर्षाला जो भत्ता मिळेल, त्या भत्ता भारताच्या जो संचित निधी आहे ज्यावरून मिळेल, आणि प्लस हा पैसा टॅक्स फ्री असेल. म्हणजे एक तुम्हाला दर वर्षाला पैसा मिळेल, प्लस जो तुम्हाला पैसा मिळेल यावर तुम्हाला कुठलाही टॅक्स द्यायचा नाही आहे, असं आर्टिकल नंबर 290 लिहिलं होतं. आर्टिकल नंबर 362 होतं त्यांना काहीतरी विशेष अधिकार, की राजे महाराजे यांना काहीतरी भारतामध्ये काहीतरी विशेष अधिकार मिळतील. आणि आर्टिकल नंबर 366 22 असं लिहिलं होतं. यात लिस्ट होती की कोणत्या कोणत्या राजांना किंवा राण्यांना अशा प्रकारे दर महिन्याला वर्षाला भत्ता मिळेल यांची यादी होती. सो 3 आर्टिकल कामाचे होते इन द केस ऑफ प्रिव्ही पर्स, की प्रिव्ही पर्समध्ये 291 टॅक्स फ्री आणि पैसा मिळणार. 362 म्हणतोय काही अधिकार आहेत, आणि 366 22 म्हणतोय की कोणत्या कोणत्या राजांना असा पैसा मिळणार. इंदिरा गांधीने काय केलं, हे तिन्ही कलमांना खोडलं आणि ॲबोल्युशन ऑफ प्रिव्ही पर्स केलं. आता समजून घ्या, जर तुम्हाला ॲबोल्युशन ऑफ प्रिव्ही पर्स करायचं आहे, म्हणजे आतापर्यंत राजांना जो पैसा मिळतोय तो पैसा मिळून बंद करायचा असेल, तर इंदिरा गांधींना राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागणार आहे. का? आणि ज्या प्रकारे राजांना पैसा मिळतोय त्या 3 कलमाद्वारे पैसा मिळतोय, आणि म्हणून जर आता राजांना मिळणारा पैसा बंद करायचा असेल तर इंदिरा गांधींना घटना दुरुस्ती करावी लागेल. गांधींनी प्रयत्नही केला, लोकसभेत ते पास झालं, पण राज्यसभेत ते फेल झालं. 150 वोट्स पाहिजे होते इंदिरा गांधींना ते प्रिव्ही पर्स रद्द करण्याच्या काय दुरुस्तीसाठी. त्यांना फक्त 149 मतं पडली, म्हणजे एका मताने इंदिरा गांधींना पाडलं. इंदिरा गांधींचे विधेयक रद्द करून फक्त एका मताने, आणि 150 मतं पाहिजे होत्या राज्यसभेमध्ये, फक्त 149 मतं पडली, आणि एका मतामुळे इंदिरा गांधींची ती प्रिव्ही पर्स रद्द करण्याची घटना दुरुस्ती राज्यसभेत रद्द झाली, नाकारली गेली. आणि इतिहासामध्ये फर्स्ट टाइम असं घडतंय की एखादं घटना दुरुस्ती विधेयक राज्यसभेने नाकारलं. याच्यापूर्वी असं घडलं नव्हतं. का? कारण काँग्रेसमध्येच 2 गट पडले होते, काँग्रेस आर आणि काँग्रेस ओ, आणि म्हणून राज्यसभेमध्ये बहुमत कमी असल्यामुळे इंदिरा गांधींना तिथे वोट पडले नाही, आणि ते काय झालं, रद्द झालं. आणि म्हणून स्वप्न होतं इंदिरा गांधीचं काय, की हा प्रिव्ही पर्स रद्द करावा, गरिबांना बरं वाटेल, गरिबांचं कल्याण होईल. ते झालं नाही. इंदिरा गांधी पुन्हा चिडला, आणि या रागाच्या भरात इंदिरा गांधींनी एक निर्णय घेतला की डायरेक्ट राष्ट्रपतीकडे गेल्या आणि त्यांना म्हटलं तुम्ही राष्ट्रपतीचा आदेश काढा. आणि राष्ट्रपतीचा आदेश काढून त्यांनी राज्यघटनेमध्ये जी व्याख्याच बदलून टाकली. कुठली व्याख्या? 362ची. काय होती यामध्ये? रुलर्सची व्याख्या. इथे काय करून टाकली, आता रुलरची जी व्याख्या होती हीच काय डिलीट करून टाकली. कळतंय का? जी घटना दुरुस्तीने करायला पाहिजे होतं ते इंदिरा गांधींनी राष्ट्रपतीला सांगून फक्त एक आदेश काढून रातोरातमध्ये चेंज करून टाकलं, जे अतिशय चुकीचं आहे. असं करता येत नाही, पण इंदिरा गांधींनी बेभान झाले, आणि इंदिरा गांधींनी बेभानून असा निर्णय घेतला, राष्ट्रपतीला आदेश दिला की असा निर्णय दे, जे खूप चुकीचं होतं. आणि म्हणून असा अचानक निर्णय घेतल्यामुळे जे राजे महाराजे होते ते इंदिरा गांधींच्या राष्ट्रपतीच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये गेले, आणि फेमस खटला काढला. नाव आहे माधवराव सिंधिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस 1970. माधवराव सिंधिया हे त्या काळातले राजे होते, जे नंतर पुन्हा काँग्रेसचे खासदार झाले. माधवराव सिंधिया विरुद्ध भारत संघराज्य खटला 1970. या खटल्यामध्ये इंदिरा गांधींनी जो राष्ट्रपतीचा आदेश काढून जी आर्टिकल 366 मध्ये दुरुस्ती केली होती ती असंविधानिक आहे असा खटला मांडला गेला, आणि पुन्हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की नाही, राष्ट्रपतींचा हा आदेश असंवैधानिक आहे, आम्ही रद्द करतोय. आणि म्हणून इंदिरा गांधींनी जे निर्णय घेतला होता हा पुन्हा सुप्रीम कोर्ट रद्द करून टाकला. इंदिरा गांधींना थर्ड झटका बसला. फर्स्ट झटका गोलकनाथ, सेकंड झटका राष्ट्रीयकरण, तेही गेलं. थर्ड झटका काय, प्रिव्ही पर्स बंद करायचं, तेही गेलं. म्हणजे इंदिरा गांधींनी जे 10 कलमी कार्यक्रम राबवला होता, 10 कलमी 6, तर राष्ट्रीयकरण केलं, तेही रद्द करून सुप्रीम रद्द करून टाकलं. लँड सिलिंग तेही रद्द करून टाकलं. प्रिव्ही पर्स तेही रद्द करून टाकलं. म्हणजे इंदिरा गांधींनी जे स्वप्न बघितली की मला कमबॅक करायचं आहे, ते सगळी स्वप्नामध्ये सुप्रीम कोर्टने टप्प्याटप्प्याने पाणी फिरलं, आणि आता इंदिरा गांधींना 3 झटके लागले, आणि आता इंदिरा गांधी अतिशय चौथा आल्या. आता इंदिरा गांधींना वाटलं की नाही, आता मला काहीतरी पुन्हा नवीन अवतार घ्यावा लागणार आहे.
मी ज्या अवतारामध्ये आहे त्या अवतारामध्ये मला कुणी उमजू देत नाही आहे, कोर्ट उमजू देत नाही आहे, काँग्रेसचे लोक मला उमजू देत नाही. आता मला नवीन अवतार घ्यावा लागेल. आणि म्हणून समजून घ्या, 1967मध्ये इंदिरा गांधी निवडून आल्या होत्या, तर पुढची 5 वर्ष म्हणजे 1972पर्यंत इंदिरा गांधी पदावर राहू शकल्या असत्या. परंतु इंदिरा गांधीने काय केलं, राष्ट्रपतींना सांगून लोकसभेच्या निवडणुका 1 वर्ष आधीच घेऊन टाकल्या 71मध्ये. कळते का? निवडणुका 72मध्ये होणार होत्या, पण इंदिरा गांधीने राष्ट्रपतीला सांगून निवडणुका 1 वर्ष अगोदर म्हणजे 1971मध्येच घेतल्या. आणि त्यात त्यांनी काय नाव दिला, गरिबी हटाव. एक फेमस स्टोरी अशी आहे की ज्यावेळेस इंदिरा गांधी हे निवडणुकीच्या रॅलीमध्ये जायचे, तर लोकांना म्हणायचे तुम्हाला काय पाहिजे, इंदिरा हटाव या गरिबी हटाव. मग लोक म्हणायचे मला काय पाहिजे, गरिबी हटाव. का? कारण ते सांगायच्या लोकांना की बघा मी तर प्रयत्न करते, मी रजवाडे पेन्शन बंद केल्या, सुप्रीम कोर्टमध्ये आला, मी तुम्हाला जमिनी मिळाव्या म्हणून प्रयत्न केला, गोलकनाथमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये आलं, बँका तुमच्यापर्यंत पोहोचाव्या म्हणून प्रयत्न केलं, आर्थिक कुप्रमुळे पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये आलं. तर मी खूप प्रयत्न करते गरिबांसाठी, पण मला कोर्ट साथ देत नाही आहे, म्हणजे काँग्रेस मला साथ देत नाही. कृपा करून तुम्हाला तुमचं कल्याण करायचं असेल तुम्ही मला मला सपोर्ट द्या, मला साथ द्या. आणि लोकांना खरंच इंदिरा गांधींचं हे म्हणणं पटलं. आणि त्या काळात इंदिरा गांधी जे INC पक्ष होता इंदिरांचा, 352 सीट्स, आणि जुने लोक होते काँग्रेसचे ओवाले, यांना फक्त 16 सीट्स मिळाले. म्हणून लोकांनी, तत्कालीन लोकांनी काँग्रेसचे जुने लोक होते त्यांना नाकारलं, आणि इंदिरा गांधींचा जो पक्ष होता INC काँग्रेस या 352 सीट झाल्या. आता इंदिरा गांधींना वाटलं बस, आता माझ्याकडे एवढ्या सीट्स आल्या ना, आता इंदिरा गांधी हवं ते करू शकता. वा, ज्या पक्षाला पूर्ण बहुमत असतं, पूर्ण बहुमत लोकसभेमध्ये, तो पक्ष काही करू शकतो. जवाहरलाल नेहरू असतील, त्या इंदिरा गांधी असतील, किंवा सध्याच्या नरेंद्र मोदी असतील, ज्या पक्षाला पूर्ण बहुमत पक्ष राज्य खेळतात, हवा तसा बदल करू शकतो. आणि आता इंदिरा गांधींना इतकं बहुमत मिळालं, आता इंदिरा गांधी म्हणा बस, आता माझी बारी आली. आता ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिला होता ना, त्या सगळ्यांचा मी दुनिया बदलून टाकते. आणि इंदिरा गांधींचा नवीन अवतार आला. याचं कारण काय, इंदिरा गांधींना पडलेले इतके बहुमत. आता इंदिरा गांधींनी आपला पुन्हा रिव्हेंज घ्यायचा सुरू केलं. त्याने स्टार्टिंगला आधी केलं की त्याकडे US जे गव्हर्नमेंट होतं हे वारंवार इंडियामध्ये इंटरफेअर करायचं. मग त्यांनी पहिलं काय काम केलं, 1971ला तत्कालीन जो रशिया होता USSR, यासोबत एक फ्रेंडशिप करार केला की तिचा 25 इयर्सचा. म्हणजे काय की जर उद्या भारतावरती कोणी हल्ला केला किंवा कोणी काही वाईट नजर ठेवली, तर रशिया मित्र म्हणून सामोरं राहील. हा असा फ्रेंडशिप करार होता. याचं कारण काय की हा करार केल्यामुळे काय की भारताला अमेरिका आणि चीनपासून काय मिळालं, संरक्षण मिळालं. हा करार केल्यामुळे भारताला अमेरिका आणि चीनपासून संरक्षण मिळालं. झालं असं की आता लगेच 16 डिसेंबर 1971 म्हणजे काय की करार केल्यापासून लगेच काही दिवसामध्ये इंदिरा गांधींनी बांगलादेश वॉर केलं, आणि बांगलादेश हा नवीन देश जिंकून गेला. फक्त 13 दिवसामध्ये इंदिरा गांधींनी बांगलादेश हा नवीन देश तयार केला. आता लोकांना असं वाटलं की नाही, इंदिरा गांधी आता डेंजर आहेत, युद्ध जिंकलं सोडाच, पण इंदिरा गांधींनी नवीन देश तयार केला असं लोकांना वाटायला लागलं. आणि म्हणून लोक आता इंदिरा गांधीच्या वतीने निर्माण झाले. आणि या युद्धात जे भारताने बांगलादेश हा नवीन देश तयार केला, तरीसुद्धा युद्धामध्ये ना अमेरिकेने इंटरफेअर केलं ना चीनने इंटरफेअर केलं. का नाही केलं, कारण तोपर्यंत आधीच इंदिरा गांधींनी रशियासोबत हा करार केलेला होता, आणि म्हणून आपण बांगलादेश इंडिपेंडंट केला. पण या केसमध्ये ना चीन आणि अमेरिका यांनी इंटरफेअर केलं नाही. आता लोकांना असं वाटलं की बाबा या इंदिरा गांधींनी तर नवीन देशच तयार करून टाकला. आणि म्हणून असं म्हटलं, तत्कालीन जे अटल बिहारी वाजपेयी होते आणि लोकसभेमध्ये इंदिरा गांधींना दुर्गेचा अवतार, दुर्गा संबोधलं. म्हणजे जी इमेज इंदिरा गांधीची होती आधी गुंगी गुडिया, ती गुंगी गुडिया इमेज आता गेली, आणि त्या बदल्यात इंदिरा गांधी काय बनल्या, आता दुर्गाचा अवतार बनला. आता त्यांना वाटतं तर मी आंतरराष्ट्रीय संबंध स्थिर केले, आता मी देशामध्ये येते. आता कोणाची बारी, आता सर्वोच्च न्यायालयाची बारी. मला इतके दिवस फार त्रास दिला कोर्टने. गोलकनाथ खटला असेल, RC कुपर असेल, माधवराव सिंधिया असेल, या प्रत्येक खटल्यामध्ये मला खूप त्रास दिला आहे. आता सुप्रीम कोर्टला मी सोडत नाही. आणि धनाधन एका वर्षभरामध्ये इंदिरा गांधींनी 24, 25, 26, 27, 28, 29 घटना दुरुस्ती करून टाकल्या एका वर्षभरामध्येच. 25, 24, 25, 26, 27, 28, 29 घटना दुरुस्ती कायदे एका वर्षात केले. डॉक्टर जोग 5 घटना दुरुस्ती कायदे एकाच वर्षामध्ये इंदिरा गांधींनी करून टाकले. समजून घ्या, फार मोठी गोष्ट होती. आणि म्हणून आता इंदिरा गांधींनी नवीन अवतार घेतला आहे. 24व्या घटना दुरुस्ती कशा करता केली, गोलकनाथ खटल्याचा निर्णय उलटा करण्यासाठी, बदलून टाकण्याकरता 24व्या घटना दुरुस्ती केली. काय ती पुढे बघू आपण. 25
बँकांचं राष्ट्रीयकरणाचा जो मुद्दा होता की ज्या सुप्रीम कोर्टने पायामध्ये घातला होता ते रद्द करण्याकरता 25 केली, आणि प्रिव्ही पर्सचा मुद्दा सॉल्व्ह करण्याकरता 26वी केली. म्हणजे ज्या 3 गोष्टीमध्ये सुप्रीम कोर्टने इंदिरा गांधींना नामोहरम केलं होतं, त्या तिघीन केसमध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल उलटा करण्याकरता इंदिरा गांधींनी 24, 25, 26, 24ने काय चेंज केलं, 24ने काय चेंज केला, गोलकनाथ खटला चेंज केला. 25ने काय केला, बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजेच काय आपला आरसी कोपर खटला चेंज करून टाकला निर्णय, आणि जो माधवराव सिंधिया खटला होता प्रिव्ही पर्सचा हा चेंज केला इंदिरा गांधींनी 26वी घटना दुरुस्ती करून. त्यामुळे 3 घटना दुरुस्तीचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. बघू आता काय मी 24, 25, 26 आणि 29 घेतोय. 27 28 यात फक्त काय केलं, विशेष काही केलं नाही आहे. अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपूर इथे युटी होत्या आणि राज्य दिले, हे काही विशेष नाही आहे. 27 28 महत्त्वाच्या नाही आहेत. त्यामुळे फक्त मी 24, 25, 26 आणि 29 होतो. 24वी घटना दुरुस्ती कायदा 71 काय केलं बघा. आपल्याकडे ऑलरेडी कलम नंबर 13 1 होता, 2 होता, 3 होता, पण बघितले इंदिरा गांधींनी नवीन टाकला 13 4. पुढे समजून घ्या काय बघत असाल की आता आपण सगळा वाद काय होता मित्रांनो. गोलकनाथ खटल्यामध्ये सुप्रीम कोर्ट काय बोललं होतं की बाबांनो की घटना दुरुस्ती जो कलम आहे हा कलम 13चाच पार्ट आहे, म्हणून कलम 13च्या जो कायद्याची व्याख्या आहे ह्या व्याख्येमध्येच घटना दुरुस्ती सुद्धा येते, आणि म्हणून संसद घटना दुरुस्ती करून सुद्धा व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालू शकत नाही, असं कोण बोललं होतं गोलकनाथ खटल्यामध्ये. इंदिराबाईंनी काय केलं बघा, 13 4 नवीन कलम तयार केला आणि म्हटलं की हा जो कलम आहे हा कलम शाल नॉट अप्लाय टू आर्टिकल नंबर 368, आणि पुन्हा काय केलं 368 आधी 1 आणि 2 होता, 3 तारखेला काय लिहिलं की एम्पावर्ड पार्लमेंट टू अमेंड एनी पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. बघा काय केलं इंदिरा गांधींनी. 24ने काय केलं इंदिरा गांधींनी, बाई काय बोलली की कलम 13 हा असा आहे आणि 368 कसा आहे असा आहे, दोघींचा काही संबंध नाही. म्हणजे कलम 13 येईल तर कलम 13ची व्याख्या 368 लागू होत नाही. म्हणजेच काय, कलम 13चा कायदा वेगळा आहे आणि घटना दुरुस्ती वेगळा आहे. म्हणजे कलम 13च्या कायद्याच्या व्याख्येमध्ये घटना दुरुस्ती येत नाही. म्हणजेच काय, संसद घटना दुरुस्ती करून लोकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालू शकते, असा घटना दुरुस्ती इंदिरा गांधींनी केली. आणि म्हणून काय म्हटलंय की घटना दुरुस्तीच्या 368 या कलमान्वये पार्लमेंटला अधिकार आहे मूलभूत हक्क सोडा पण एनी पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्याही भागामध्ये संसद दुरुस्ती करू शकतं, इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट, म्हणजे मूलभूत हक्क धरून संसदेच्या कुठल्याही भागामध्ये या कलमानुसार संसद दुरुस्ती करू शकतं, बदल करू शकतं, असं इंदिरा गांधी लिहून ठेवलं. असं लिहिल्याबरोबर सुप्रीम कोर्टचा निकाल खड्ड्यात गेला, साईडला गेला. गोलकनाथ सेटल झाला. जमिनी घेऊ शकतात इंदिरा गांधी, जमिनी घेऊ शकतात, जमीनदार साईडला गेले, गरिबांना जमिनी मिळाल्या, गरीब खुश. पहिला मुद्दा सेटल झाला. दुसरा झटका, फर्स्ट झटका ओके. आता बघा सेकंड 25ने काय केलं बघा, आर्टिकल 31C टाकला. आपण बघितलं ऑलरेडी 31A होता, 31B होता. फर्स्ट अमेंडमेंट ॲक्ट नेहरूंनी ॲड केला होता. बाईने पुन्हा 31C टाकला. समजून घ्या काय 31C होता. बाई काय म्हणते की DPSP मधला एक आर्टिकल आहे 39B आणि C. हा आर्टिकल म्हणतो संपत्तीचं समान वाटप, संपत्तीचं समान वाटप. पण हे कधी शक्य होणार आहे, ज्यांच्याकडे जमिनी जास्त असतील त्यांच्याकडे जमिनी घेऊन सरकार संपत्तीचं समान वाटप करू शकतं. पण जमिनी घ्यायच्या असतील तर त्या काळात लोकांना 31चा संपत्तीचा अधिकार होता, ज्याद्वारे जमिनी घेता येत नव्हत्या. आणि म्हणून जर सरकार DPSPचं हे आर्टिकल स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लोकांच्या हक्कांवरती बंधने घालू शकत होते. मग बघा इंदिराबाईंनी काय केलं, एक आर्टिकल 31C बनवला. हा कलम काय म्हणतो की जर संसदने मागास तत्वामधल्या DPSP मधल्या 39B आणि C हे संपत्ती समान वाटप करण्यासाठी कुठला कायदा केला असेल आणि जर हा कायदा जरी मूलभूत हक्कांच्या कलम 14, 19 आणि 31 यांच्यावरती बंधने घालत असेल किंवा यांच्या विरोधी असेल तरी त्यावर सुप्रीम कोर्ट ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा सुप्रीम कोर्ट त्यावर निर्णय देऊ शकत नाही. परत सांगतो 25 काय केलं, एक 31C नावाचा नवीन कलम ॲड केला राज्यघटनेत. तो कलम काय म्हणतो, जर समजा सरकार मार्गदर्शक तत्वामधील 39B आणि 39C जे संपत्तीचं समान वाटप करा असं म्हणतं, याच्या अनुषंगाने एखादा कायदा पास केला आणि जर हा कायदा मूलभूत हक्कांच्या कलम 14,
कलम 19 आणि कलम 31च्या विरोधी असेल तरीसुद्धा सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही त्या कायद्याविरुद्ध अपील करू शकत नाही असा हा 31C म्हणतो. म्हणजेच काय की ह्या कलमाद्वारे पार्लमेंटला सरकारला अधिकार मिळाला लोकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्याचा. हे डोक्यात ठेवा, जे आधी शक्य होत नव्हतं. आणि अजून बघा काय म्हणतो, चेंज द वर्ड फ्रॉम कंपन्सेशन टू अमाऊंट. बघा आधी काय होतं आपण शिकलोय 31(2) काय म्हणतो की जनहितासाठी जर समजा सरकारने संपत्ती घेतली त्यांना काय द्यावं लागते, मोबदला. सरकारला शक्य होत नव्हतं पण इंदिरा गांधी शब्द काय टाकला, अमाऊंट, रक्कम. आता मोबदला मिळणार नाही तर काय मिळणार, रक्कम. कोणती रक्कम, जी सरकार ठरवेल तर. म्हणजे एक्झाम्पल घ्या, 100 कोटी रुपये जमीन सरकारने हस्तगत केली तर सरकारला वाटते तर फक्त 1 लाख रुपये द्यायचे तर सरकार फक्त 1 लाख रुपयेच देईल आणि तुम्ही या विरुद्ध सुद्धा तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही असा 31C म्हणतो. त्याने काय केलं, मोबदला शब्द हटवला आणि तिथे काय आणला, रक्कम. 25ने काम केलं. म्हणजे हाही मुद्दा सेटल झाला, जमिनी घेऊ शकतात, प्रश्न मिटला. आता 26ने काय केलं की जे प्रिव्ही पर्सचे जे आर्टिकल्स होते, प्रिव्ही पर्सचे 291 आणि 365 हे काय करून टाकले, डिलीट करून टाकले. प्रश्न मिटला. म्हणजे यांना जे टॅक्स फ्री पैसा होता तो पैसा बंद झाला. यांना जे विशेष अधिकार होते तेही संपले. आणि 362 म्हणजे व्याख्या होती रुलरची, तर रुलर म्हणजे काय, तर प्रिव्हियस रुलर. इंदिरा गांधीने काय केलं, राज्यकर्ते म्हणजे कोण, असे व्यक्ती जे आधी राज्य करत होते पण आता करत नाही. इंदिरा गांधींनी काय व्याख्या केली राज्यकर्त्यांची, राज्यकर्ते म्हणजे असे व्यक्ती जे आधी राज्य करत होते पण आता राज्य करत नाही, अशी व्याख्या चेंज करून टाकली. म्हणून आता पंतप्रधानांना जो पैसा पाणी मिळत होता तो सगळा पैसा पाणी एका झटक्यात इंदिरा गांधींनी 26वी दुरुस्ती करून बंद करून टाकला. सो इथे प्रिव्ही पर्स सॉल्व्ह झाला, इथे गोलकनाथ सेट झाला, इथे सेट झाला बँकांचं राष्ट्रीयकरण. तिन्ही झटके सॉल्व्ह झाले. आता हा मुद्दा कामाचा. इंदिरा गांधी काय केलं की 29th घटना दुरुस्ती केली 72 मध्ये. आणि त्यांनी काय केलं की जो केरळ गव्हर्नमेंट होतं, केरळ सरकार, यांनी एक लँड रिफॉर्म कायदा पास केला होता, भू सुधारणा कायदा पास केला की ज्याद्वारे गरिबांना जमिनी मिळू शकत होत्या आणि जमीनदार जमिनी घेऊ शकत होते. असा एक जमीन सुधारणा कायदा केरळ स्टेटने पास केला. आणि हा कायदा या अमेंडमेंटने काय केलं, कुठे टाकला, 90% सिस्टम. आपण शिकलोय जर एखादा कायदा यात टाकला तर या कायद्याविरुद्ध न्यायालयामध्ये जाऊन ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा अपील करता येत नाही. आणि म्हणून इंदिरा गांधींनी काय केलं, किंवा बोललोय मी, कम्युनिस्ट पार्टींनी, डाव्या पक्षांनी इंदिरा गांधींना सपोर्ट केला होता वाईट काळामध्ये. आणि म्हणून इंदिरा गांधी चांगल्या काळामध्ये केरळामध्ये जो डावं सरकार होतं, डाव्या सरकारला हेल्प करण्यासाठी इंदिरा गांधींनी केरळ राज्यामधला भूसुधारणा कायदा कुठे ॲड केला, 90%. आता म्हणजे काय, केरळामध्ये कुठले व्यक्तीची जमीन हस्तगत केली तर तो व्यक्ती सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही अशी तरतूद इंदिरा गांधींनी 29वी घटना दुरुस्ती कायदा यामध्ये केली. आणि इथूनच सुरुवात झाली आपल्या केशवानंद भारती खटला. केशवानंद भारती खटला आला, तो आताशी आला. गेल्या 2 तासापासून, मागचं 2 तास आणि जवळपास 1 तास आपण वाट बघतोय, हा भाऊ कधी येतोय केशवानंद भारती, तो आता आला. आपण बघा, आता आपण बोललो केरळला लँड रिफॉर्म पास केला केरळाने. आपण आत्ता बोललो केरळाने जमीन सुधारणा कायदा पास केला होता आणि तो इंदिरा गांधी कुठे टाकला होता, 90% ॲड केला होता. कसं ॲड केलं होतं, 29वी घटना दुरुस्ती. हा जो कायदा आहे केरळ गव्हर्नमेंटचा, याने काय केलं, गव्हर्नमेंटला अधिकार मिळाला तिथल्या राज्यांच्या जमिनी घेण्याच्या. आणि ह्या कायद्यामुळे सरकारने काय केलं, केरळ गव्हर्नमेंटने काय केलं, केरळामध्ये जे स्वामी केशवानंद भारती यांचा जो मठ होता, त्या मठचा जो जागा होती, त्या जागाचं व्यवस्थापनाचा हक्क त्या मठाकडून काढून स्वतःकडे घेऊन टाकला. हा जो मठ होता, ह्या मठावर स्कूल्स होते, कॉलेज होते, फार जमिनी होत्या, बरंच संपत्ती होती. सगळी संपत्ती या कायद्याद्वारे सरकारने स्वतःकडे हस्तगत करून टाकली. आणि म्हणून स्वामी केशवानंद भारती या केरला लँड रिफॉर्म ॲक्टच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये गेले. किंवा हा कायदा ज्या घटना दुरुस्तीने 9व्यामध्ये ॲड केल्या होत्या त्या घटना दुरुस्ती विरुद्ध कोर्टामध्ये गेले. सो ही केशवानंद भारती वेंट टू सुप्रीम कोर्ट अगेन्स्ट द 29th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट, की त्या घटना दुरुस्तीने केरळ सरकारचा हा सुधारणा कायदा 9व्या परिशिष्टामध्ये ॲड केला होता. त्या घटना दुरुस्ती विरुद्धच केशवानंद भारती सुप्रीम कोर्टामध्ये गेलेत. आणि अजून त्यांचा मुद्दा स्ट्रॉंग व्हावा म्हणून त्यांनी काय केलं, चॅलेंज केलं. 29च नाही, 24-25 म्हणजे 24वी घटना दुरुस्ती सुद्धा चॅलेंज केली, 25वी केली.
गोलकनाथ पण चॅलेंज केला आणि एकूणचं पण चॅलेंज केलं. म्हणजे काही इंदिरा गांधींनी जे जे केलं, 24वी घटना दुरुस्ती, 25वी घटना दुरुस्ती, 29 घटना दुरुस्ती आणि मागचा गोलकनाथ खटला, हे सगळं चॅलेंज केलं. ॲट अ टाईम खटला फार स्ट्रॉंग व्हावा, त्या खटल्याला म्हणतो आपण केशवानंद भारती खटला. बेसिकली हा खटला कशाविरुद्ध होता? 29वी घटना दुरुस्ती, पण केस स्ट्रॉंग व्हावी म्हणून त्यांनी काय केलं, 24, 25 आणि इतर खटलेसुद्धा ॲड केले. बघा आता नियम असा समजून घ्या की गोलकनाथ खटल्यामध्ये 11 लोकांनी निकाल दिला होता, मी आत्ता बोललो. आणि जेव्हा तोच निकाल जेव्हा रिव्ह्यू होतो तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त लोकांचं बेंच बसावे लागते आणि म्हणून या खटल्यामध्ये 13 जणांची बेंच बसली. समजून घ्या, गोलकनाथमध्ये 11 जणांची बेंच बसली होती आणि आपण तो निर्णय पुन्हा चॅलेंज करतोय आणि म्हणून जेव्हा आपण तोच निर्णय आपण पुन्हा चॅलेंज करतो त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये आधीपेक्षा जास्त लोकांचा बेंच बसवावी लागते आणि म्हणून इथे 13 जणांची बेंच बसली होती, जी इतिहासामधली सर्वात मोठी बेंच होती आतापर्यंत. याचे अध्यक्ष CGI होते तत्कालीन त्यांना SM सिक्री हे त्यावेळेचे CGI होते, मुख्य न्यायाधीश सुप्रीम कोर्टचे होते. निर्णय कधी आला? 24 एप्रिल 1973. त्यामुळे ही डेट आपल्याकरता फार महत्त्वाची. आपण ह्या डेटनेच आपला पार्ट 1 चालू केला होता, जर तुम्हाला आठवण असेल तर. हा निर्णय करता 7/6 निर्णय फार होतो, म्हणजे बरोबर 7 लोक एका साईडला आणि 6 लोक एका साईडला. समजून घ्या, जेव्हा हा निकाल सुप्रीम कोर्टने दिला त्यावेळेस सुप्रीम कोर्टने इतर जे देश होते ह्या इतर देशांची राज्यघटनांची किंवा जी न्यायालय यांचा रेफरन्स घेतला. इव्हन पाकिस्तान जे न्यायालय होतं त्याचे एक मुख्य न्यायाधीश होते, ते पहिले आणि शेवटचे न्यायाधीश होते अल्विन रॉबर्ट कॉर्नेलिस. ही वॉज अ CGI, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान. त्यांनी एक सिद्धांत मांडला, त्याचं नाव होतं डॉक्ट्रिन ऑफ फंडामेंटल फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक राज्यघटनेमध्ये काहीतरी फंडामेंटल मूलभूत घटक असतात जे सरकारला बदलवता येत नाही, असा त्यांचा सिद्धांत होता. सिमिलरली इंडियन सुप्रीम कोर्टने अमेरिकेमधले एक सिद्धांत, त्याचं नाव म्हणतो बेसिक स्पिरिट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे काय, प्रत्येक राज्यघटनेत एक बेसिक आत्मा असतो, तो आत्मा बदलता येत नाही. अशा 2 सिद्धांतांचा भारतीय सुप्रीम कोर्टने या खटल्याने विचार केला आणि तो विचार करून निर्णय दिला. निर्णय असा होता की 24वी, 25वी, 29वी घटना दुरुस्ती ही संवैधानिक आहे, योग्य आहे. आणि याद्वारे गोलकनाथचा खटला काय केला, तो उलटा करून टाकला. गोलकनाथचा खटला चुकीचा होता. आता आम्ही म्हणतोय 24, 25, 29 सगळं बरोबर आहे, म्हणजे इंदिरा गांधींनी जे केलं आहे ते सगळं बरोबर आहे. मी तुम्हाला आधीच मागे बोललो होतो की ज्यावेळेस सरकार कमजोर असतं त्यावेळेस सुप्रीम कोर्ट स्ट्रॉंग होतं आणि ज्यावेळेस सरकार स्ट्रॉंग होतं सुप्रीम कोर्ट वीक बनतं. गोलकनाथ खटल्याच्या वेळेस इंदिरा गांधी सरकार वीक होतं म्हणून सुप्रीम कोर्टने सरकारच्या अपोजमध्ये निकाल दिला. पण ज्यावेळेस केशवानंद भारती खटल्यामध्ये इंदिरा गांधी गव्हर्नमेंट खूप स्ट्रॉंग होतं आणि सुप्रीम कोर्टने सरकारच्या बाजूनेच निकाल दिला. समजून घ्या, आणि म्हणून इंदिरा गांधींनी जे जे केलं ते सगळं लिगल झालं. सुप्रीम कोर्टने काय बोललं बसून, हा पुढचा पॉईंट सांगा. सुप्रीम कोर्ट काय बोलते की पार्लमेंट कॅन अमेंड एनी पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कोर्ट काय म्हणतं की संसद राज्यघटनेमधला कुठलाही भाग बदलू शकते. समजून घ्या, कोर्ट काय म्हणते की संसदेला अधिकार आहे राज्यघटनेमधला कुठलाही भाग बदलण्याचा. परंतु सुप्रीम कोर्ट कॅन टेक द ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ एनी अमेंडमेंट. परंतु जर अमेंडमेंट करून संसदेने जो कुठलाही भाग बदलला असेल तर बदला. परंतु तुम्ही ज्या घटना दुरुस्तीने तो भाग बदलला आहे त्या घटना दुरुस्तीच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट न्यायिक पुनर्विलोकन घेऊ शकते. म्हणजे संसद घटना दुरुस्तीद्वारे कोणताही भाग बदलू शकतो, कशावरती बंधने घालू शकतो, काही डिलीट करू शकतो, काही आणू शकतो. परंतु त्या घटना दुरुस्ती विरुद्ध सुप्रीम कोर्ट न्यायिक पुनर्विलोकन घेऊ शकते. का घेऊ शकते? कारण तुम्ही जर काही बदलू शकता पण एक बदलू नका, तुम्ही एक चेंज करू शकत नाही. त्याला म्हणतो बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटनेचा मूलभूत आराखडा. तुम्ही राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करून तुम्ही कुठलाही भाग बदलवा, परंतु जर तुम्ही राज्यघटनेचा मूलभूत आराखडा एक बेसिक स्ट्रक्चर बदलायचा प्रयत्न केला तर आम्ही त्या घटना दुरुस्ती विरुद्ध न्यायिक पुनर्विलोकन घेऊ, असं सुप्रीम कोर्टने या खटल्यात निकाल दिला. आता इंदिरा गांधींनी विचारलं की मग ही बेसिक आराखडा म्हणजे काय, तर कोर्ट बोललं नाही आता मला माहिती नाही, आम्ही टप्प्याटप्प्यात सांगू. पण तात्पर्य काय की लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सेपरेशन ऑफ पॉवर
हे जे बारीक बारीक गोष्टी या सगळ्या कशात ह्या मूलभूत आराखडा आहे आणि तुम्ही हे बदलू शकत नाही. आणि म्हणून मूलभूत आराखडा म्हणजे काय हे आम्ही आता सांगत नाही आहे, पण ज्या वेळेस खटले येतील त्या प्रत्येक खटल्यामध्ये सांगत जाऊ की हा मूलभूत आराखडा आहे किंवा नाही. आणि म्हणून सुप्रीम कोर्टने काय निकाल दिला समजून घ्या. कोर्ट असं म्हणणं होतं की सरकार अमेंडमेंट करून कुठलाही भाग बदलू शकते. म्हणजेच काय की राज्यघटने दुरुस्ती आणि कायदा हा वेगळा आहे समजून घ्या. जे इंदिरा गांधींनी म्हटलं की हा कायदा आहे आणि राज्यघटना आहे आणि दुरुस्ती दोन्ही वेगळे, आणि म्हणून दुरुस्ती करून संसद कुठलाही भाग बदलू शकते. परंतु सुप्रीम कोर्ट असं म्हणणं होतं की राज्यघटनेत दुरुस्ती करणे आणि राज्यघटना पुन्हा लिहिणे याच फरक आहे समजून घ्या. की इंदिरा गांधी कितीही अमेंडमेंट करून राज्यघटनेत फक्त दुरुस्ती करू शकते, इंदिरा गांधी पुन्हा राज्यघटना नव्याने लिहू शकत नाही. आणि म्हणून ज्या बेसिक गोष्टी आहे त्या इंदिरा गांधी बदलू शकत नाही. आणि त्या बेसिक गोष्टी म्हणजेच काय, ज्याला काय म्हणतो आम्ही बेसिक स्ट्रक्चर असं म्हणतो. मग एक प्रकारे इंदिरा गांधींचं सक्सेसही होती, जिंकल्या होत्या, कारण इंदिरा गांधी जे कृत्य केलं होतं 24, 25, 29मध्ये सगळं लिगल झालं. पण इंदिरा गांधींना असं म्हणणं होतं की नाही, माझी जी सक्सेस आहे अपूर्ण आहे, कारण मी तर दुरुस्ती करू शकते, पण दुरुस्तीद्वारे जर बेसिक स्ट्रक्चर बदललं तर सुप्रीम कोर्ट काय म्हणते आम्ही त्याच्यावरती काय घेऊ, न्यायिक पुनर्विलोकन घेऊ. आणि म्हणून माझ्या अँगलने ही माझी पूर्ण सक्सेस नाही असं मत पडलं इंदिरा गांधीचं. आणि म्हणून इंदिरा गांधींनी आता स्वार्थापोटी पुन्हा काही बदल केले. प्रशांत बाती खटल्यानंतर इंदिरा गांधींनी स्वार्थापोटी काही बदल चालू केले की नाही, की माझी जी सक्सेस आहे, जी यश आहे हे अपुरं आहे, आणि म्हणून ते यश पूर्ण करण्याकरता इंदिरा गांधींनी स्वार्थापोटी राज्याकडे काही बदल केले. काय केले बघा. पहिले 24 एप्रिल 73ला निकाल आला. कोणाचा निकाल आला? केशवानंद भारती खटला निकाल आला. त्या खटल्याच्या वेळेस भारताचे मुख्य न्यायाधीश कोण होते? SM सिक्री. आणि फॉर्च्युनेटली नशिबाचा भाग बघा, योगा तुम्ही बघा, त्याच दिवशी ते न्यायाधीश निवृत्त होणार होते. सकाळी निकाल दिला आणि 24 एप्रिललाच SM सिक्री निवृत्त झाले. बघा 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 नियम असा राज्याकडे होता की एखादा सरन्यायाधीश निवृत्त झाल्यानंतर त्याच्यानंतर जो ज्येष्ठतेनंतर जो सिनियर मोस्ट असतो तोच काय बनतो, सरन्यायाधीश बनतो. हा आतापर्यंत प्रोटोकॉल होता, हा कायद्याने हा प्रथा होती की सुप्रीम कोर्टचा सरन्यायाधीश निवृत्त झाल्यानंतर जो सर्वात वरिष्ठ असतो तो नवीन काय बनतो, सरन्यायाधीश बनतो. हा प्रोटोकॉल होता. आर्टिकल 124 मध्ये फक्त अपॉइंटमेंट ऑफ जजेस आहेत, की सुप्रीम कोर्टचे जज कसे नेमावे हे फक्त राज्यघटनेत दिले. पण सुप्रीम कोर्टचा सरन्यायाधीश कसा नेमावा याबद्दल राज्यघटनेत कुठलीच प्रक्रिया दिलेली नाही. आणि म्हणून प्रक्रिया नसल्यामुळे पण प्रथा मांडतो. प्रथा काय, की जो ज्येष्ठ न्यायाधीश तोच काय बनतो, आपला सरन्यायाधीश बनतो. ही समजून घ्या प्रथा काय, की पहिल्यांदा भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? 51 मध्ये HJ कानिया. HJ कानियाच्या वेळेस त्यांच्यानंतर सर्वात जे सिनियर होते याचं नाव होतं पतंजली शास्त्री. आणि त्यांच्यानंतर जे सिनियर होते याचं नाव होतं ब्रिजेन कुमार मुखर्जी. समजून घ्या. 51ला जे भारताचे पहिले होते सरन्यायाधीश कानिया साहेब, यांच्यानंतर सर्वात जे ज्येष्ठ होते ते होते पतंजली शास्त्री, आणि त्यांच्यानंतर होते बिजेन कुमार मुखर्जी. घटना अशी घडली की जवाहरलाल नेहरू आणि पतंजली शास्त्री यांचं जरा पटत नव्हतं. आणि म्हणून HJ कानिया निवृत्त झाल्यानंतर नेहरूंची अशी इच्छा होती की पतंजली शास्त्रींना सरन्यायाधीश बनवू नये, त्यांच्याऐवजी बिजेन कुमार मुखर्जीला आपण सरन्यायाधीश बनवूया, असा प्रस्तावसुद्धा नेहरूंनी पास केला होता. परंतु जसा प्रस्ताव खूप कोर्टामध्ये गेला त्यावेळेस पतंजली शास्त्री आणि शॉकिंग आहे ब्रिजेन कुमार मुखर्जी यांनी काय केलं, रिझाईन करून टाकलं की नाही, तुम्ही प्रथा तोडताय ना, आम्हाला व्हायचंच नाही. इतकं प्रामाणिक आता कोणी नव्हतं की पतंजली शास्त्रींना सरन्यायाधीश तुम्ही बनवायला पाहिजे होतं, तुम्ही त्याला सोडून तुम्ही कोणाला बनवतायत, बिजेन कुमारला बनवतात. म्हणून स्वतः बिजेन कुमार मुखर्जीने काय केलं, आपलं पद सोडून टाकलं, रिझाईन करून टाकलं. आणि त्यानंतर जवाहरलाल झटका बसला. नेहरूंना वाटलं की आपली प्रतिष्ठा कुठे खराब होऊ शकते, आणि म्हणून दुर्दैवाने नाही जाणे जवाहरलाल नेहरूंनी पतंजली शास्त्रींना पुन्हा नेक्स्ट CJI बनलं. म्हणजे ह्या ठिकाणीच प्रथा तुटणार होती. परंतु बिजेन कुमार मुखर्जी यांनी इथिक्स वापरला, नीतिमत्ता वापरली आणि ही प्रथा मोडण्यापासून वाचली. आणि म्हणून पतंजली शास्त्री भारताचे दुसरे CJI बनले, जे कानियानंतर सर्वात श्रेष्ठ होते. बघा ही प्रथा अजून एकदा मोडली होती की जफर इमामच्या काळामध्ये ते आफ्टर बघा शास्त्री बनले. शास्त्रीनंतर पुन्हा बिजेश कुमार मुखर्जी तिसऱ्यांदा CJI बनले.
त्यानंतर जफर इमाम बनणार होते, पण जफर इमामांचा हेल्थचा इश्यू होता आणि म्हणून त्यांना ते पद दिलं गेलं नाही. तर असा हा अपवाद सोडला, जफर इमामचा अपवाद सोडला की जफर इमामला जे ज्येष्ठ होते त्यांना CGI बनवलं नाही, हा अपवाद सोडला. ते 1951 पासून 73 पर्यंत ह्या प्रथेमध्ये कुठलाही भंग पडला नाही. 51 पासून 73 पर्यंत प्रथा काय होती, ज्येष्ठ न्यायाधीश काय बनतो, सरन्यायाधीश. समजून घ्या आता तुम्हाला काय म्हणायचं. केशवानंद भारती खटल्यामध्ये 7-6 निकाल दिला, म्हणजे 7 लोकांनी निकाल दिला की इंदिरा गांधी बदलू शकतात, परंतु काय बदलू नका, बेसिक स्ट्रक्चर बदलू नका. 6 काय बोलले, नाही इंदिरा गांधी काही बदलू शकतात, बेसिक स्ट्रक्चर सगळे फंडाच नाही. म्हणून 7 लोक, म्हणून इंदिरा गांधीला काय वाटलं, हे 7 जजेस माझ्या विरोधी आहेत आणि 6ने काय मला साथ दिली आहे. आता जे 7 लोक होते ज्या 7 खटल्यामध्ये इंदिरा गांधींच्या मते त्यांना विरोध केला, ते कोण होते, SM सिक्री जे CGI होते, शेलाट, BL शेलाट, ग्रोवर, हेगडे आणि HR खन्ना. 7 पैकी प्रमुख 4-5 लोक होते. त्यानंतर ज्यांनी इंदिरा गांधींच्या वतीने 6 निकाल दिले त्यातले AN रे होते, हिदमतुल्ला बेग होते, YV चंद्रचूड होते आणि PN भगवती होते. नावं कामाची याकरता आहे की त्यांचं बरंच पुढे महत्त्व आहे. म्हणून ज्या लोक इंदिरा गांधींच्या मते ज्या लोकांनी इंदिराच्या अपोज निकाल दिला ते सिक्री, शेलाट, ग्रोवर, हेगडे, खन्ना होते. आणि इंदिरा गांधीच्या मते जे इंदिरा गांधी सोबत होते त्यातले एक होते AN रे, हमीदुल्ला बेग, YV चंद्रचूड, PN भगवती. असं सिक्री आत्ता बोललो 73ला सिक्री काय निवृत्त झाले, तर 25 एप्रिलला नवीन CGI आपल्याला अपॉइंट करायचं होतं. तर आफ्टर सिक्री जो ज्येष्ठता क्रम होता ते आधी होते शेलाट 1 नंबरला, त्यांच्यानंतर जे सिनियर मोस्ट होते ते गुरोवर होते, त्यांच्यानंतर जे सिनियर मोस्ट होते ते होते हेगडे. हा क्रम होता. परंतु इंदिरा गांधीने काय केलं, 25 एप्रिल 73ला नेक्स्ट डेला या तिघांना डावलून यांच्यापेक्षा फार ज्युनियर जर न्यायाधीश होते AN रे, त्यांना काय बनवलं, CGI बनवलं. शेलाट, गुरुवर, हेगडेना साईडला करून AN रेला CGI बनवलं. का, AN रेने सपोर्ट केला इंदिरा गांधींना. केशवानंद भारती खटला आणि अजून एक खटला तुम्हाला बोललो बघा, हा खटला कुठला, RC कुपर खटला. आपण बोललो की RC कुपर खटल्यामध्ये 10 वर्सेस 1 निकाला होता आणि जो एक व्यक्ती इंदिरा गांधीच्या बाजूने बोलला तो कोण होता, AN राय. आणि म्हणून त्याचा मोबदला फायदा इंदिरा गांधींनी AN रेला दिला आणि या सगळ्यांना इंदिरा गांधी प्रथा मोडली. या सगळ्यांना डावलून इंदिरा गांधींनी AN रेला नवीन सरन्यायाधीश 25 एप्रिलला बनवलं. म्हणून या 3 लोक होते शेलाट, गुरुवर आणि हेगडे यांनी पदाचा राजीनामा दिला. कळते, तरी सुद्धा इंदिरा गांधींनी आपला निर्णय बदलला नाही, AN रे कायम राहिले. सो पहिल्यांदा प्रथा मोडली 73 मध्ये इंदिरा गांधींनी मोडली, स्वार्थापोटी बदल करून टाकला. कारण तुम्ही ह्या व्यक्तीला CGI बनवतायत तर साहजिक की हा व्यक्ती सरकारच्या वतीने निर्णय देणार आहे. तेच झालं. 73 पासून 77 पर्यंत AN रे CGI होते आणि याच काळात भारतामध्ये काय होती, एमर्जन्सी होती, समजून घ्या. आणि या काळामध्ये खूप लोकांवर अत्याचार झाले, खूप लोकांना जेलमध्ये टाकलं, तरी सुद्धा सुप्रीम कोर्ट इंदिरा गांधींच्या विरुद्ध काहीही बोललं नाही. कारण काय, त्या काळात सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश कोण होते, AN रे होते आणि AN रे हे इंदिरा गांधींच्या सोबतचे व्यक्तिमत्व होते. आणि म्हणून सुद्धा इंदिरा गांधीमध्ये कुठलीहीच कारवाई करण्यात आली नाही. याचं कारण हे होतं. असो, 77ला AN रे कार्यकाळ संपला. AN रे नंतर HR खन्ना आणि HR खन्ना हे होते, HR खन्ना CGI बनणार होते वयानुसार. परंतु इंदिरा गांधीने पुन्हा प्रथा मोडली आणि HR खन्नांना CGI न बनवता मिर्झा हमीदुल्ला बेग यांना नवीन CGI बनवलं. का, HR खन्ना कुठे बघा, HR खन्ना कुठे होते, 7 मध्ये होते. ज्या HR खन्नांनी इंदिरा गांधींच्या अपोज निकाल दिला त्यात HR खन्ना होते आणि म्हणून पुन्हा इंदिरा गांधींनी दुसऱ्यांदा HR खन्नांना पद डावललं आणि जी व्यक्ती इंदिरा गांधींच्या बाजूने उभी होती हमीदुल्ला बेग त्यांना CGI बनवलं. आणि म्हणून 73ला आणि 77ला दोनदा इंदिरा गांधींनी स्वार्थापोटी सुप्रीम कोर्टामध्ये निवडणुकीमध्ये अपॉइंटमेंटमध्ये बदल करून टाकला. आणि साहजिक HR खन्नांना वाईट वाटलं आणि म्हणून त्यांनी काय केलं, पद सोडलं. पण तरीसुद्धा इंदिरा गांधींनी आपला निर्णय बदलला नाही आणि म्हणून इंदिरा गांधी आता स्वार्थापोटी राज्यघटनेत बदल करायला लागल्या. ही जी प्रथा होती, ही प्रथा सर्वात शेवटी सुप्रीम कोर्टने स्वतः चेंज केली. एक खटला, फेमस खटला सुप्रीम कोर्टचा 93चा 2nd जज खटला. या खटला सुप्रीम कोर्ट स्वतः असं म्हटलं
की ज्या पुढे आम्ही रूल टाकतोय, कसला रूल, की जो सिनियर मोस्ट जज असेल तोच पुढे सरन्यायाधीश बनेल. आणि म्हणून पुन्हा इंदिरा गांधीसारखं कुठल्या सरकारने मिसयूज करू नये, गैरवापर करू नये, आणि म्हणून 93मध्ये सुप्रीम कोर्ट स्वतः निकाल दिला की ज्या पुढे जो सरन्यायाधीश हा कोण बनेल, जो सुप्रीम कोर्टमधला सर्वात वरिष्ठ असेल तोच कोण बनतो, सरन्यायाधीश. तर थोडं तुम्हाला थोडं राजकारण तुम्हाला माहीत पाहिजे, आणि त्याशिवाय राज्याकडं मजा येत नाही. बघा, जेव्हा भारतात इमर्जन्सी लागली होती, आणीबाणी होती, त्यावेळेस झालं काय, 10 नोव्हेंबर 1975ला एक रिव्ह्यू पिटिशन टाकलं गेलं अगेन्स्ट दी केशवानंद भारती खटला. जो केशवानंद भारती खटला होता, जो खटला इंदिरा गांधींच्या हक्कांवरती किंवा अधिकारावरती बंधने घालत होता, त्या खटल्यावरचा पुन्हा विचार करण्यासाठी एक पुनर्विचारात्मक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली गेली. का? कारण त्या सुप्रीम कोर्टाचा अध्यक्ष कोण होते 75मध्ये? एन रे होते. इंदिरा गांधीला काय वाटलं की आपलाच व्यक्ती सुप्रीम कोर्टामध्ये, जर आपण केशवानंद भारती खटल्याविरुद्ध पुन्हा अपील टाकली तर कदाचित एन रेमुळे आपला जो अधिकार कोर्टने हिरावून घेतला आहे तो पुन्हा आपल्याला मिळेल, आपली पर अजून वाढेल. ह्या स्वार्थापोटी इंदिरा गांधींनी पुन्हा केशवानंद भारती खटल्याच्या विरुद्ध पुनर्विचारात्मक याचिका टाकली, परंतु त्याला भारतामधून फार अपोज झाला, आणि म्हणून शेवटी स्वतः इंदिरा गांधींनी ती याचिका खारिज करून टाकली. जर समजा त्या काळात इंदिरा गांधींनी माघार घेतली नसती तर कदाचित केशवानंद भारतीचा खटला 75मध्येच बदलला गेला असता. अनफॉर्च्युनेटली इंदिरा गांधींनी माघार घेतली आणि त्या केशवानंद भारती खटल्याचा पुनर्विचार याचिका झालीच नाही. त्यामुळे बेसिक स्ट्रक्चर, मूलभूत आराखडा असा संकल्पना आजही जिवंत राहिली. क्लिअर आहे? दिस इज वॉट केशवानंद भारती खटला. आता काहींना प्रश्न पडेल की सर तुम्ही मध्येच थांबवता याकरता. बघा, आता यानंतर इंदिरा गांधी शांत बसल्या नाहीत. गांधींनी काय केलं, केशवानंद भारती खटला निकाल चेंज करण्याकरता 42वी घटनादुरुस्ती करून टाकली. त्यानंतर याला चॅलेंज केलं गेलं मेनका गांधी खटला, आणि त्याला चॅलेंज केलं गेलं वामनराव खटला. आता 42वी घटनादुरुस्ती इटसेल्फ हा टॉपिक फार वेगळा आहे. पण 42वी घटनादुरुस्ती काय होती, मेनका गांधी खटला काय होता, वामनराव खटला काय होता, हे सेपरेट एका व्हिडिओत मी कव्हर करतोय. नाव असणार आहे 42nd अमेंडमेंट ॲक्ट. जवळपास 2-3 तासचा एकच व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये 42वी घटनादुरुस्ती त्याचे पुढे काय झालं हे सगळं मी कव्हर करणार. पण तात्पुरतं आपण काय शिकलो, केशवानंद भारती सरकारने खटल्यामध्ये काय निर्णय आला की सरकार काही बदलू शकतं, परंतु ते फक्त राज्यघटनेचा मूलभूत आराखडा बदलू शकत नाही. आणि मूलभूत आराखडा म्हणजे काय, की कुठेही व्याख्या नाही आहे. टप्प्याटप्प्या सुप्रीम कोर्ट त्याचा अर्थ लावत जाईल, तेव्हा सरकारला सांगत जाईल, पण तोपर्यंत म्हणजे काय याचा कुठलाही अर्थ आपण स्वतःच्या मनाने लावावा. क्लिअर आहे? दिस इज वॉट मित्रांनो केशवानंद भारती खटला. आय होप तुम्हाला मजा आली असेल. यात खूप पॉईंट मी कव्हर केले, याला खूप रिसर्च केला आहे, खूप काही शोधलं आहे, खूप काही वेळ इन्व्हेस्ट केलेला आहे. त्यावेळेस सगळं तुम्हाला एका ठिकाणी मिळालं आहे. कृपया आपण युटिलाइज करा, इतरांनाही शेअर करा, अभ्यास करा, नोट्स काढा. एक्झाममध्ये टॉपिक फार महत्त्वाचा आहे. आपण पुन्हा एक भन्नाट टॉपिक घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर.